नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हवामानशास्त्रीय घटनांमधील सर्वात पहिली साधी सोपी घटना म्हणजे काय? तर वारा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो विंड. वारा नक्की काय आहे? तर वारा ही एक हवेची हालचाल आहे. कशा प्रकारची हवेची हालचाल? तर लक्षात घ्या, हवेच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे जी काही हालचाल होते, जी भूपृष्ठाला समांतर आहे आणि भूपृष्ठा लगत आहे, अशा हवेच्या हालचालीला आपण काय म्हणतो? वारा. म्हणजे साधं उदाहरण लक्षात घ्या, या टोकाला हवेचा दाब जास्त आहे, या टोकाला हवेचा दाब कमी आहे. इथे हवेचा दाब जास्त, याचा अर्थ इथे साचलेली हवा जास्त आहे, पडणारं वजन जास्त आहे, दाब जास्त आहे. इकडे दाब कमी आहे, याचा अर्थ इथे साचलेली हवा कमी आहे, तिचं पडणारं वजन कमी आहे, दाब कमी आहे. सो ऑटोमॅटिकली निसर्ग काय करणार आहे? या दोन्ही ठिकाणच्या हवेच्या दाबामध्ये संतुलन साध्य करण्याचा प्रयत्न करणार आणि त्या प्रयत्नामध्ये जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे, जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे भूपृष्ठाला समांतर, भूपृष्ठालगत हवेची हालचाल होते, तिला आपण संबोधतो वारा. आता हा वारा जो आहे, या वाऱ्यावर काही बल, काही घटक परिणाम करतात. कोणते घटक आहेत ते लक्षात घ्या. वाऱ्यावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये सर्वात पहिला आहे हवेच्या दाबातला फरक, एअर प्रेशर ग्रेडियंट. दुसरा आहे घर्षण बल, फ्रिक्शनल फोर्सेस. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं आहे कोरिओलिस बल. काय आहेत हे नीट लक्षात घ्या. मुळात वाऱ्याची निर्मितीच कशामुळे झालेली आहे? हवेच्या दाबातील फरकामुळे. मग तो घटक वाऱ्यावर कसा परिणाम करणार? तर साधा सोपा मुद्दा लक्षात घ्या. हवेच्या दाबामध्ये दोन ठिकाणच्या हवेच्या दाबामध्ये फरक जर जास्त असेल तर वाऱ्याचा वेग जास्त असणार. दोन ठिकाणच्या हवेच्या दाबामधील फरक जर सौम्य असेल तर वारा मंद गतीने वाहणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे फ्रिक्शनल फोर्स, घर्षण बल. म्हणजे काय? तर नीट लक्षात घ्या, समुद्राच्या पृष्ठभागावरून वारा वाहताना वाऱ्याला कोणताच अडथळा नाही, त्यामुळे समुद्रावरून वाहणारा वारा कसा वाहणार? वेगात वाहणार. या उलट जमिनीवरून वाहताना वेगवेगळी भूरूप, जसं डोंगर, पर्वत, वन आच्छादन, मानवाने बांधलेल्या इमारती, हे जमिनीवरचे वेगवेगळे घटक तो वारा वाहताना त्याला काय करतात? अडथळा निर्माण करतात, त्या वाऱ्याला घर्षण निर्माण करतात. ऑटोमॅटिक वाऱ्याचा वेग काय होतो? कमी होतो. तिसरा मुद्दा जो सर्वात महत्वाचा आहे तो आहे कोरिओलिस बल. फेरेल या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार फेरेल यांचा नियम काय म्हणतोय? कोरिओलिस बलामुळे उत्तर गोलार्धात वारे उजवीकडे झुकतात आणि दक्षिण गोलार्धात वारे डावीकडे झुकतात. हे जे कोरिओलिस बल आहे, ते कोरिओलिस बल पृथ्वीचा जिओइड आकार आणि तिचं कललेल्या अक्षाभोवतीचं परिवलन यामुळे कोरिओलिस बल निर्माण होतं. परंतु हे कोरिओलिस बल विषुववृत्तावर शून्य असतं. नीट लक्षात ठेवा, कोरिओलिस बल विषुववृत्तावर शून्य आहे. या कोरिओलिस बलामुळे वारे आणि समुद्रातलं पाणी या दोन्ही घटकांची दिशा बदलते. कशी बदलते? वारा जर या दिशेला वाहणं अपेक्षित असेल तर वारा या दिशेला वाहत असताना जर ते उत्तर गोलार्धातलं लोकेशन असेल तर तो सरळ न वाहता कुठे झुकणार? उजवीकडे झुकणार आहे. लक्षात ठेवण्याची ट्रिक काय? उत्तर गोलार्धामध्ये कुठे झुकतो तो? उजवीकडे. उत्तर उजवीकडे. मग हेच ठिकाण जर दक्षिण गोलार्धात असेल तर वारा सरळ वाहण्याऐवजी कुठे झुकणार? डावीकडे झुकणार आहे. क्लिअर? सो ही तीन बल वाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. त्यानंतर आपण पाहतोय वाऱ्यांचे प्रकार. आपल्याला दोन प्रकारचे वारे पृथ्वीवर आढळतात. एक आहे ग्रहीय वारे, ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो प्लॅनेटरी विंड्स, आणि दुसरं आहे स्थानिक वारे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो लोकल विंड्स. या दोन्ही वाऱ्यांचा सविस्तर अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. विशेषतः स्थानिक वाऱ्यांबाबत गॅरंटेड दरवर्षी पूर्व परीक्षा आणि ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातल्या मुख्य परीक्षेत प्रश्न येत आहेत. क्लिअर? हे प्रश्न फॅक्च्युअल प्रश्न आहेत, वस्तुनिष्ठ माहितीवर आधारित आहेत. इथले प्रश्न हे वस्तुनिष्ठ माहिती आणि थोड्याशा संकल्पनांवर आधारित आहेत. सो आपण आता ते पाहूयात.